चाहे लाख कमा लो हीरा चांदी मोती, चाहे लाख कमा लो हीरा चांदी मोती, लेकिन कफन को जेब नहीं होती। जाताना खिसे नसतात बर का। आणि जर बाबा खिसे असते खिसे असते तर काय काय नेलं असतं। आम्ही एका व्यक्तीला पाहिलं होतं, ते पंक्तीला बसायचे जेवायला, पंक्तीला पोटभर जेवायचे आणि जेवण झालं की ह्या खिशात पुऱ्या आणि ह्या खिशात लाडू। खिशामध्ये कोण काय टाकेल काही सांगताच येत नाही। जाताना खिशे नसतात। एवढं ती आवड काही गोष्टीला, म्हणजे मरायला लागला तरी संपत्ती सुटत नाही। माझे वडील सांगायचे, एक व्यक्ती पंढरपूरच्या वारीला आला, नवीनच आला, नवीन वारकऱ्याची देव परीक्षा घेतो पांडुरंग। देवाने काय केलं, हे जसं वाळवंटात आलं चंद्रभागेच्या तीरी स्नान करण्याकरता, देवाने वासुदेवाचं रूप घेतलं आणि आला त्याच्याजवळ। वासुदेवाला 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 चिपळ्या वाजवू लागला वासुदेव। दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं। आता हे पाटील नेमकीच आंघोळ करून बाहेर आले। ते म्हटले दान पावलं, मग काय पाहिजे वासुदेवा? वासुदेव माहिती आहे तुम्हाला? वासुदेव म्हटले पाटील काहीच नाही, फक्त रुपया द्या, 1 रुपयात सगळ्या कुळाचा उद्धार करतो। आजा पंजा हा सगळ्याचे नाव घेतो। किती रुपयामध्ये? 1 रुपया। आता हे दुसऱ्याच्या तिकिटाने आलं होतं वारीला। आलं तर आलं, साबण एकाची, टावेल एकाचा, सगळं दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायला आलं। आणि इकडं हा बाबा भेटलाय वासुदेवाच्या रूपात। बाबा साक्षात भगवंत, चतुरातो शिरोमणी। आता पाटलाला काय करावं पटकन लक्षातच येईना। पाटलाने सांगितलं, हे बघा वासुदेवा, मी काय 1 रुपया द्यायला घाबरत नाही, पण पैसे रूमवर ठेवले आमच्या आश्रमामध्ये, धर्मशाळेमध्ये। एक काम करा ना वासुदेवा, कुळाचा उद्धार करा तुम्ही। उद्या सकाळी आमच्या रूमवर या, मी देतो रुपया तुम्हाला। वासुदेव साधा सुद्धा होता का? हा साधा होता का? त्याने जर ठरवलं ना एखाद्याचा स्क्रो ढिल्ला करायचा आहे, लगेच मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। आता पाटलाला वाटलं रूमवर कशाला येईल 1 रुपयासाठी हा बाबा। निश्चिंत झाला पाटील, पंढरपूर फिरला, दरवाजा लावून मस्त झोपला त्या धर्मशाळेमध्ये। पण सकाळी सकाळी दार वाजवलं। पाटील दार उघडा। कोण आला असेल? उघडलं दार। दार उघडलं तर पाहतो तर काय, कालचा बाबा वासुदेव। पाटील दान पावलं दान पावलं, रुपया कालचा ध्यानात नाही तुमच्या। आता पाटलाला प्रश्न पडला, कालही खोटं बोललो, आता काय बोलू? पण फारच चिकट नव्हतं, मरायला तयार पण पैसे द्यायला सोडायला तयार नाही। आमच्या गावातलं एक जण मरायला लागलं, माझ्या सासऱ्याकडे त्याचे 1200 रुपये होते। मारता मारता सांगितले त्याने आम्हाला, ते 1200 रुपये तेवढे द्या बरं का। आणि आम्ही त्याला भेटायला गेलतो। तर पाटलाला सुचेना। पाटील म्हटला, वासुदेवा काल तुम्ही लवकर आले नाही हो। पत्नीला साडी घेतली, लेकराला खेळणी घेतली, चादर घेतली, हे घेतलं ते घेतलं, सगळे पैसे खर्चून टाकले, भाड्याला पैसेच राहिले नाही। भाड्याला जायला पैसे राहिले नाही। मोकळा झाला। वासुदेवा मी बुडवणारा माणूस नाही, मी काही चिकट नाही, रुपया देऊन टाकतो। पण एक काम करा ना, परतवाडीला या ना। कुठं भेटला देव? पंढरपुरामध्ये वासुदेव। परतवाडीकडे या तुम्ही।
पाटलाच्या लक्षात आलं 300 किलोमीटर कशाला इकडे येईन रुपयासाठी. पाटील गावात आला, प्रसाद वाटला, निश्चिंत फिरू लागला, अगदी मस्त एकदम गावामध्ये. 15 दिवस गेले, सहज गावाच्या बाहेर पाटील फिरत फिरत आला. पाटील इकडून आला आणि तिकडून वासुदेव आला. जशी दोघांची नजरावर नजर झाली, पाटील चिंगाट घरी. पत्नीला सांगितलं, हे बघ मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. आता मला सांगा, रडायचं नाटक करण्यासाठी कोर्स करावा लागतो का? बरे होते माय, चांगले होते ना, गावाचा विकास केला ना, कस काय गेले? चोऱ्या करून आणत होते, मंदिरात दर्शनासाठी गेले, बल्ब काढून घरी घेऊन आले, कीर्तनाला गेले, चांगल्या चपला आणत होते ना, कस काय गेले तुम्ही? ही रडू लागली, ते नाटक करू लागलं मरायचं. तेवढ्यात हा वासुदेव आला. विचारत विचारत विचारत, पाटलाचं घर हेच का? हेच घर आहे का पाटलाचं? पाटलीन म्हणली हो. पाटलीन बाई, माझा रुपया राहिलाय पाटलाकडे, द्या तेवढा. पाटलीन म्हणली, आता कशाचा रुपया? पाटील तर पाटील गेले गेले पाटील, आता कशाचा रुपया? आता हा बाबा काही सामान्य वासुदेव नव्हता. हा म्हटला, पाटील एरवी गेले तेरवी गेले ना, मौत करूनच जातो म्हणला, आता तसं नाही जात. जमलं तर दशक्रियापर्यंत थांबतो म्हटला, 13व करून जातो. आता बायको रडत होती. आता बायकोला वासुदेव सोबत आला, यांनी तर मोठ्या मोठ्याने गळा काढला. पंढरपूरला आले होते, मला शब्द दिला होता, आता कोण रुपया देईल? एवढा दानशूर माणूस कुठं शोधू परत? कर्णानंतर याचाच नंबर होता, आता कुठून आणू असा दानशूर माणूस? रडायला लागले वासुदेव. शेजाऱ्या पाजाऱ्याला आमंत्रण द्यावं लागतं का? द्यावं लागतं का? लगेच बायका आल्या, ते म्हटले, पाणी तापवा, लाल बुंद तापवा, घासून आंघोळ घाला. शेवटची आंघोळे, परत आता आंघोळ नाही, चांगली आंघोळ, वडतान वडतान करा चांगली. आणि मग आले, लाल बुंद पाणी तापवलं, घासू 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 आंघोळ घातली. आता याला चटके बसायचे. हे एक डोळा उघडून पाहायचं की हा वासुदेव दिसायचा का, पटकन डोळे झाकायचा. पाटील डोळेच उघडायला तयार नाही. शहाणे माणसं आले, म्हणले, सुतळी आणा, बांबू आणा, मडकं आणा, लागा तयारीला, आता जास्त ठेवण्यात मजा. मजा आहे का आता ठेवण्यामध्ये? आणि मग ती तरडी आणली, त्याच्यावर त्या पाटलाला टाकलं, चांगलं निबार बांधलं दोरीने, पळू नये इकडं तिकडं. कारण जे खरोखर गेले ते पळत नाही, पण हे गेलेच नाही तर पळण्याची शक्यता आहे. चांगलं बांधलं, फुलं टाकले, हार टाकले, चौघांनी उचललं, राम नाम. आता पाटील गपचीप असा डोळा उघडायचा की वासुदेव दिसायचा, डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य. आले स्मशानापर्यंत, तरडीवरचं उचललं, सरणावर टाकलं. आता सरणावर टाकलं, मडक्यावाला फेरे घालू लागला, अग्नी डाव देण्यासाठी उभे राहिले, सगळे रडू लागले. लाकडं घातले त्याच्या अंगावर. पाटील डोळा उघडून पाहायचा, हा वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार. डोळा उघडला तर रुपया द्यावा लागतो ना. डोळा उघडला की रुपया द्यावा लागतो. पाटील डोळे उघडायला तयार नाही, पण वासुदेव रूपी भगवंताला दया आली आणि देव बोलू लागले, पाटील रुपया सुटला. पाटील म्हणला, हे बघ पाठ्या उठला. माझे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे, धन धनासाठी देती प्राण. अग्नीमध्ये सुद्धा उडी टाकण्याची ताकद धनामध्ये.
एखाद्याचं घर जळायला लागलं आणि त्याला जर माहिती पैशाची बॅग आतमध्ये तर ते घर जळतंय ते पाहतच नाही, बॅग घेऊन येते. अशी परिस्थिती. माणसं मरायला तयार आहे, मरायला घाबरत नाही धनासाठी. पण माझे परीक्षिती राजा म्हणतात, मी मरायला घाबरत नाही माझ्या देवासाठी, त्याच्या नामासाठी. आणि एका गंगा तटावरती माझे परीक्षिती राजा जाऊन बसले. राजा संत सेवा करणारा राजा आहे, भगवत दर्शन देणारा राजा आहे. राजा कसा असला पाहिजे? राजा ज्ञानी असला पाहिजे. राजा कसा असला पाहिजे? राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे. रात्रीच महाराजांनी सांगितलं, स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी सगळे माणसं बरोबर घेतले आणि मग स्वराज्य स्थापन केलं. अरे घासावं लागतं जीवनामध्ये, तेव्हा राज पण येतं. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, नाही या महाराष्ट्राच्या मातीला. असा राजा पाहिजे हो, असा राजा पाहिजे. हिंदूंचं रक्षण जर करायचं असेल, भगव्या रक्ताची धमक आणि स्वाभिमानाची आग आहे. भगव्या रक्ताची धमक आणि स्वाभिमानाची आग आहे. अरे घाबरतोस कुणाला वेड्या? तू तर हिंदूंचा वाघ आहेस, तू तर हिंदूंचा वाघ आहेस. आपण जर घाबरलो तर येवन बसतील आपल्या घरामध्ये. देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी मृत्यूला सुद्धा घाबरू नये. परीक्षिती राजा जाऊन बसला. संत निराश झाले. काय मार्ग काढावा? 7 दिवसामध्ये मुक्ती मिळाली पाहिजे. पण अशाच ठिकाणी संत शुकदेव महाराजांचं आगमन झालं. बोला शुकदेव महाराज की. राजा म्हटलं, महाराज शुकाचार्य तुम्ही आलात, माझ्यावरती कृपा केली. मला सांगा 7 दिवसाच्या आत मुक्ती कशाने मिळते? आणि मग व्यासपीठावर बसून शुकदेव महाराज, शुकाचार्य महाराज बोलू लागले, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. 7 दिवसामध्ये मुक्ती देण्याची ताकद भागवतामध्ये आहे, श्रीमद भागवतामध्ये आहे. आणि भागवत सांगू लागले. राजांनी पहिला प्रश्न केला, ही सृष्टी कोण निर्माण करतं? कुणापासून सृष्टी निर्माण होते? भगवंत श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, ममे वंश जीवलोके जीवभूत सनातनः मम षष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षति. हे पान, हे फूल, हे झाड, हे मानव, हे सगळे माझ्यापासून आहे, सगळं काही मीच आहे, देव सांगतात. आणि म्हणून राजाने प्रश्न केला, सृष्टी कशी निर्माण झाली? शुकदेव महाराज सांगायला लागले, पहिले कोठेच नव्हते, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. अगदी जलचर, भूचर, स्थावर, जंगम, अंडज, उद्भिज, स्वेदन हे काहीच नव्हतं. पहिलं पाणी निर्माण केलं. पाण्यावरती एक शेषनाग तयार झाला, निर्मित झाला. शेषनागावरती परब्रह्म निर्माण झालं. आणि म्हणून जलनार या नावावरून नारायण हे नाव पडलं भगवंताचं. एक कमळाचं फूल निर्माण केलं आणि त्या फुलातून 4 तोंडाचे ब्रह्मदेव बाहेर आले. जसे बाहेर आले ते फेऱ्या मारू लागले, मी कोण आहे, मी कोण आहे. मला वाटतं ह्या फेऱ्या आपण सुद्धा मारल्या पाहिजे बरं का. ते वरती जायचे, देठापर्यंत यायचे, मी कोण आहे. कधीतरी स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही, मी कोण आहे. कधीतरी स्वतःला हा प्रश्न विचारा, मी कोण आहे. मी बंटीचा पप्पा आहे का बबलीचा पप्पा आहे? मी कुणाची आई आहे, मी कुणाची आजी आहे, मी कुणाची मावशी आहे, मी कोण आहे असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. मी कोण आहे आणि मी आलो कशासाठी? हा प्रश्न ब्रह्मदेवाला पडला. 2 शब्द ऐकायला आले, तप. तप करा माहित पडेल. ब्रह्मदेवाने तप केलं आणि मग त्या ठिकाणी भगवंत प्रसन्न झाले. भगवंताने आदेश दिला, देवा तुम्ही सृष्टी निर्माण करा. आणि मग आज्ञेनुसार, अगदी आपल्याला कालही वेळ कमीच भेटला,
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायची ठरवली. अनेक ऋषी मुनी ब्रह्मदेवापासून तयार झाले. कोणी डोळ्यापासून, नाभीपासून, हातापासून, पायापासून, केसापासून अनेक ऋषी मुनी बाहेर आले. अनेक त्यामध्ये आता जग निर्माण करायचे, सृष्टी निर्माण करायची. मनु आणि शतरूपा राणी यांचा जन्म झाला आणि पुढे त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पोटी 3 मुली आणि 2 मुलं जन्माला आले. 2 मुलं आहेत. एक प्रियव्रत आहे आणि दुसरा उत्तानपाद राजा आहे. उत्तानपाद राजा याला 2 पत्नी आहेत. पहिली आहे सुनीती आणि दुसरी आहे सुरुची. कथा सगळ्यांना माहिती आहे पण ऐकायला गोड वाटतं म्हणून सांगते. सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे. अगदी ना आवडती सुनीती असल्यामुळे राजाजवळ राहत नाही, बाहेर झोपडीमध्ये राहते. सुरुची आवडती पत्नी असल्या कारणाने ती राजाजवळ राहते.